नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची इंग्लिश या विषयाची 2026 या वर्षाची बोर्ड प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासणार आहोत. हा पेपर 27 फेब्रुवारी 2026 रोजी झालेला आहे. एकूण 80 गुणांचा पेपर आहे आणि वेळ हा 3 तासाचा देण्यात आलेला आहे. तुम्हाला जर 2022 ते 2026 पर्यंतच्या इतर विषयांच्या बोर्ड प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 10वी बोर्ड प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे. ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा. ॲक्टिव्हिटी शीट सेक्शन 1 लँग्वेज स्टडी 10 मार्क्ससाठी आहे. त्यातील क्वेश्चन 1A हा 8 मार्क्ससाठी आहे. डू ॲज डायरेक्टेड, अटेम्प्ट एनी 4. फर्स्ट क्वेश्चन, कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर्स 2 मार्क्ससाठी आहे. त्या ठिकाणी जे वर्ड्स दिलेले आहेत त्यामध्ये योग्य लेटर लिहून वर्ड्स कंप्लीट करायचे आहेत. फर्स्ट वर्ड त्यामध्ये यू हे लेटर लिहून नर्स हे वर्ड्स तयार झालेले आहे. सेकंड त्या ठिकाणी ई हे लेटर लिहायचे आहे आणि अंडर हे वर्ड्स तयार झालेले आहे. थर्ड आय हे लेटर लिहायचे आहे आणि वर्ड्स तयार झालेले आहे क्लाइंब. फोर्थ आय हे लेटर लिहायचे आहे आणि माइट हे वर्ड्स तयार झालेले आहे. क्वेश्चन नंबर 2, पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर 2 मार्क्ससाठी आहे. A to Z असे अल्फाबेट प्रमाणे तुम्हाला वर्ड्स लिहायचे आहे. फर्स्ट ग्रुपमध्ये फर्स्ट वर्ड येणार आहे चेंज, सेकंड येणार आहे ओरिजिन, थर्ड येणार आहे पॅराडाईज आणि फोर्थ वर्ड्स येणार आहे स्कूल. त्या ठिकाणी आपण वर्ड्सला नंबर दिलेले आहेत, तुम्ही ते वर्ड्स सिक्वेन्सनुसार लिहायचे आहेत. सेकंड ग्रुप फर्स्ट वर्ड्स येणार आहे हाइंडर, सेकंड आहे ऑनर, थर्ड आहे ह्युमॅनिटी आणि फोर्थ वर्ड येणार आहे हंबल. क्वेश्चन नंबर 3, पंच्युएट द फॉलोइंग 2 मार्क्ससाठी आहे. योग्य विरामचिन्ह देऊन तुम्हाला वाक्य पुन्हा लिहायचे आहे. फर्स्ट सेंटेन्स पहा, त्या ठिकाणी आपण योग्य विरामचिन्ह दिलेली आहेत. फर्स्ट लेटर कॅपिटल लिहायचे आहे. आय आस्क माय टीचर्स कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा डब्ल्यू देखील कॅपिटल लिहायचं आहे. व्हाय इज ही वर्किंग आउटसाइड क्वेश्चन मार्क डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट. सेकंड सेंटेन्स पहा, त्या ठिकाणी डबल इन्व्हर्टेड कॉमा द्यायचा आहे. हे एक्सक्लामेटरी मार्क्स आय एम रिअली एक्साइटेड फुल स्टॉप डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट. क्वेश्चन नंबर 4, मेक 4 वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर इच युझिंग द लेटर्स इन द वर्ड 2 मार्क्ससाठी आहे हा क्वेश्चन. वर्ड्स दिलेला आहे चॅम्पियनशिप. या ठिकाणी चॅम्पियनशिप या शब्दापासून तुम्हाला नवीन शब्द तयार करायचे आहेत. प्रत्येक शब्दामध्ये कमीत कमी 3 लेटर्स तरी असायला हवेत. असे 4 शब्द तयार करायचे आहेत. आपण त्या ठिकाणी लिहिलेले आहे चॅम्पियन, शीप, मॅन, पॅन, पिन. क्वेश्चन नंबर 5 2 मार्क्ससाठी आहे. राईट द रिलेटेड वर्ड्स इन शोन इन द एक्झाम्पल. लिसन या वर्ड्सची रिलेटेड वर्ड्स लिहायचे आहेत. त्या ठिकाणी लिहिलेले आहे केअरफुली, सायलेंटली, पीसफुली, अटेंटिव्हली, ॲक्युरेटली. क्वेश्चन नंबर 6 2 मार्क्ससाठी आहे. कंप्लीट द वर्ड चेन ऑफ ॲडजेक्टिव्स ॲड 4 वर्ड्स इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड्स. त्या ठिकाणी जे वर्ड्स दिलेले आहेत त्या वर्ड्सच्या लास्ट लेटरपासून तयार होणारे ॲडजेक्टिव्ह वर्ड्स आपल्याला लिहायचे आहे आणि वर्ड चेन तयार करायचे आहे. आपण त्या ठिकाणी तयार केलेली आहे स्मॉल, लॉंग, ग्रेट, टॉल, लार्ज. क्वेश्चन नंबर फर्स्टमधील बी क्वेश्चन डू ॲज डायरेक्टेड 2 मार्क्ससाठी आहे. त्यातील फर्स्ट क्वेश्चन 1 मार्क्ससाठी आहे. अटेम्प्ट एनी वन. ए क्वेश्चन, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द फ्रीज ॲट द एज ऑफ. त्या ठिकाणी त्या वाक्यांशाचा वापर करून तुम्हाला अर्थपूर्ण वाक्य तयार करायचे आहे. त्या ठिकाणी आपण तयार केलेले आहे ही वॉज स्टँडिंग ॲट द एज ऑफ द रिव्हर. बी क्वेश्चन, ॲड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली. आय नो. त्या ठिकाणी आय नोचा उपयोग करून तुम्हाला सेंटेन्स तयार करायचे आहे. आय नो दॅट ही इज टेलिंग द ट्रूथ. सेकंड क्वेश्चन, अटेम्प्ट एनी वन 1 मार्क्ससाठी आहे. त्यातील ए क्वेश्चन आहे ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. प्रिफिक्स म्हणजे दिलेल्या शब्दाचा अर्थ बदलण्यासाठी शब्दाच्या अगोदर लावलेले अक्षर आणि सफिक्स म्हणजे दिलेल्या शब्दाचा अर्थ बदलण्यासाठी शब्दाच्या शेवटी लावलेले अक्षर. आता आपण या ठिकाणी प्रिफिक्स तयार केलेले आहे. रिस्पॉन्सिबल, इररिस्पॉन्सिबल आणि सेकंड आहे कंटिन्यू, डिसकंटिन्यू.
दोघांपैकी कोणतेही एक लिहिले तर तुम्हाला या ठिकाणी 1 गुण मिळेल. पहा, ए क्वेश्चनला ऑर क्वेश्चन देण्यात आलेला आहे. क्वेश्चन बी, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. दिलेल्या वर्डचा उपयोग करून तुम्हाला सेंटेन्स तयार करायचे आहे. फर्स्ट वर्ड आहे रिस्पॉन्सिबल. सेंटेन्स आहे ही इज व्हेरी रिस्पॉन्सिबल पर्सन. आणि सेकंड वर्ड आहे कंटिन्यू. सेंटेन्स आहे दिस एक्झिबिशन विल कंटिन्यू टिल द एंड ऑफ दिस मंथ. दोघांपैकी कोणत्याही एका वर्डचे सेंटेन्स तयार करायचे आहे. सेक्शन 2 टेक्स्च्युअल पॅसेज 20 मार्क्ससाठी आहे. पहा, पुढे जो उतारा दिलेला आहे तो तुमच्या पाठ्यपुस्तकातील आहे. त्यातील क्वेश्चन 2A हा 10 मार्क्ससाठी आहे. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. पुढे पॅसेज दिलेला आहे. व्हिडिओ थांबवून पॅसेज व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्यावर आधारित ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. A1 क्वेश्चन आहे राईट आन्सर टू कंप्लीट द सेंटेन्स. 2 मार्क्ससाठी आहे. पुढे जे सेंटेन्स दिलेले आहे ते तुम्हाला कंप्लीट करायचे आहे. फर्स्ट सेंटेन्स, हाऊ एव्हर इम्पॉसिबल थिंग मे लुक देर इज ऑलवेज अन ओपनिंग. सेकंड सेंटेन्स, एव्हरी फोर्टनाइट अ फ्लॉवर ब्लूम्स ऑन हिबिस्कस प्लांट्स बिग ब्राईट अँड टेंडर. थर्ड सेंटेन्स, द वॉटर इज जेंटल रॉक इज हार्ड. फोर्थ नंबर सेंटेन्स, द फ्लॉवर कम्स टू अ लाईफ फॉर ओनली अ डे. या ठिकाणी पुढे पॅसेज देण्यात आलेला आहे. बघा, पॅसेजमध्ये बऱ्याच ठिकाणी आपण अंडरलाईन केलेली आहेत. ती प्रश्नांची उत्तरे आहेत. या ठिकाणी पॅसेजचा पुढील भाग देण्यात आलेला आहे. आणि त्यावर आधारित ॲक्टिव्हिटी A2 कंप्लीट द फॉलोइंग वेब 2 मार्क्ससाठी आहे. हिबिस्कस फ्लॉवर blooms every fortnight, smiles through the day, falls by evening, withers next morning. A3 क्वेश्चन 2 मार्क्ससाठी आहे. फाइंड द डिस्क्राइबिंग वर्ड्स फॉर द गिवन नाउन्स. आपण उत्तरांसहित वाचू. फर्स्ट, रॉकी बीच. सेकंड, क्लाउसल प्रॉब्लेम. थर्ड, मजेस्टिक ओशन. फोर्थ, स्मॉल क्रॅक्स. A4 क्वेश्चन डू एज डायरेक्टेड 2 मार्क्ससाठी आहे. फर्स्ट, इट टेक्स द शेप. रिराईट द सेंटेन्स इन द प्रेझेंट परफेक्ट टेन्स. त्या ठिकाणी आपण उत्तर लिहिलेले आहे. इट हॅज टेकन द शेप. सेकंड क्वेश्चन, इट लेफ्ट अस थिंकिंग. पिक आउट जर्न फ्रॉम द सेंटेन्स. आन्सर आहे थिंकिंग. A5 क्वेश्चन पर्सनल रिस्पॉन्स 2 मार्क्ससाठी आहे. नेचर इज द बेस्ट टीचर. एक्सप्लेन इन 3-4 सेंटेन्सेस. स्वमताचा प्रश्न आहे. पॅसेजवर आधारित तुम्ही तुमचे उत्तर लिहिले तरी तुम्हाला या ठिकाणी मार्क्स मिळतात. आपण नमुना उत्तर अभ्यासू. त्या ठिकाणी आन्सर देण्यात आलेले आहे. बी क्वेश्चन, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. 10 मार्क्ससाठी आहे हा क्वेश्चन. त्यातील B1 क्वेश्चन 2 मार्क्ससाठी आहे. रीराईट अँड स्टेट वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स. फर्स्ट सेंटेन्स, द नरेटर हर्ड द बार्किंग टू स्ट्रीट डॉग्स. ट्रू. सेकंड सेंटेन्स, द नरेटर डिड नॉट हिअर द डिस्टर्बन्स. आन्सर आहे फॉल्स. थर्ड सेंटेन्स, द डॉमिनेट मेल युजली डज नॉट अलाउ अनदर male of survive within its group. True. Fourth number sentence, the narrator gathered a thin stick in one hand. हे सेंटेन्स देखील फॉल्स आहे. या ठिकाणी जी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे ती या पॅसेजवर आधारित आहे. B2 क्वेश्चन 2 मार्क्ससाठी आहे. गिव्ह रिझन्स फॉर द फॉलोइंग. क्वेश्चन, द नरेटर रश टू द वरांडा बिकॉज. आन्सर आहे फर्स्ट, ही हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर. सेकंड, ही गॉट क्युरियस अँड वॉन्टेड टू सी व्हॉट इज गोइंग ऑन. B3 क्वेश्चन 2 मार्क्ससाठी आहे. राईट अँटोनिम्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. फर्स्ट, गॅदर्ड. ऑपोजिट आहे
scattered. Second, mercifully, opposite, mercilessly. Third, female, opposite male. आणि फोर्थ, heed, opposite, ignore. B4 क्वेश्चन डू एज डायरेक्टेड 2 मार्क्ससाठी आहे. द बार्किंग बिकेम लाउडर अँड मोर अग्रेसिव्ह. रिराईट अ सेंटेन्स युझिंग नॉट ऑनली बट ऑल्सो. त्या ठिकाणी आपण आन्सर लिहिलेले आहे. द बार्किंग बिकेम नॉट ऑनली लाउडर बट ऑल्सो मोर अग्रेसिव्ह. सेकंड क्वेश्चन चूज द करेक्ट पॅसिव्ह वॉइस ऑफ. पहा दिलेल्या सेंटेन्सचे योग्य पॅसिव्ह वॉइस पर्यायामधून निवडायचे आहे. सेंटेन्स आहे आय रिकॉल द टेरिबल कस्टम आणि त्याचे आन्सर आहे ऑप्शन बी. द टेरिबल कस्टम वॉज रिकॉल बाय मी. B5 क्वेश्चन 2 मार्क्ससाठी आहे. पर्सनल रिस्पॉन्स. व्हॉट वुड यू डू इफ यू फाउंड अन इंजर्ड एनिमल ऑन द वे टू होम. त्याचे आन्सर पाहू. या ठिकाणी आन्सर देण्यात आलेले आहे. पुढे आहे सेक्शन 3 पोएट्री 10 मार्क्ससाठी आहे. क्वेश्चन 3 मधील एक क्वेश्चन रीड द फॉलोइंग स्टांजा अँड डू द ॲक्टिव्हिटीज 5 मार्क्ससाठी आहे. A1 क्वेश्चन 2 मार्क्ससाठी आहे. राईट वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स. फर्स्ट सेंटेन्स द शिप इज अँकर सेफली. हे सेंटेन्स ट्रू आहे. सेकंड सेंटेन्स द ट्रिप इज जॉयफुल. फॉल्स. थर्ड सेंटेन्स द कॅप्टन हिअर्स द बेल्स. फॉल्स. फोर्थ सेंटेन्स द कॅप्टन लाईज ऑन द बेड. फॉल्स. या ठिकाणी पोएट्रीचा स्टांजा देण्यात आलेला आहे. या ठिकाणी स्टांजाचा पुढील भाग देण्यात आलेला आहे. त्यावर आधारित ॲक्टिव्हिटी A2 कम्प्लीट द फॉलोइंग वेब 2 मार्क्ससाठी आहे. कंडिशन ऑफ द कॅप्टन. ही हॅज फॉलन कोल्ड अँड डेड. His lips are pale and still. He has no pulse nor will. He doesn't feel my arm. A3 क्वेश्चन 1 मार्क्ससाठी आहे. फाइंड द रायमिंग वर्ड्स फॉर द फॉलोइंग फ्रॉम द पोयम. फर्स्ट बेड हेड. पहा पोयममधीलच रायमिंग वर्ड्स लिहायचे आहेत. सेकंड किल स्टील. थर्ड फन डन आणि फोर्थ ब्रेड ट्रेड. क्वेश्चन नंबर 3 मधील बी क्वेश्चन 5 मार्क्ससाठी आहे. ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम. रीड द फॉलोइंग पोयम अँड राईट अँड ॲप्रिसिएशन ऑफ इट विथ द हेल्प ऑफ द पॉईंट्स गिवन बिलो. द ट्विन्स. या ठिकाणी जी पोयम दिलेली आहे त्या पोयमचे ॲप्रिसिएशन लिहायचे आहे. त्यासाठी मुद्दे देण्यात आलेले आहेत. या ठिकाणी मुद्दे देण्यात आलेले आहेत. टायटल, नेम ऑफ द पोएट, राईम स्कीम, फिगर ऑफ स्पीच, थीम, सेंट्रल आयडिया. या प्रश्नाची उत्तर अभ्यासू. या ठिकाणी ॲप्रिसिएशन देण्यात आलेले आहे. पुढे आहे सेक्शन 4 नॉन टेक्स्च्युअल पॅसेज 15 मार्क्ससाठी आहे. हा पॅसेज तुमच्या पाठ्यपुस्तकाबाहेरील आहे पण सर्व प्रश्नांची उत्तरे ही पॅसेजमध्येच आहेत. क्वेश्चन 4A 10 मार्क्ससाठी आहे. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. पुढे पॅसेज देण्यात आलेला आहे आणि त्यावर आधारित ॲक्टिव्हिटी A1 2 मार्क्ससाठी आहे. कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस फ्रॉम द पॅसेज. फर्स्ट सेंटेन्स स्वप्नील कुसळे वॉज बॉर्न ऑन August 6, 1995. Second sentence, Swapnil's father is a village school teacher. Third sentence, professionally Swapnil is working as ticket examiner with the Central Railways. Fourth sentence, Swapnil won the gold medal in junior category in Kuwait.
इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी तुम्हाला ज्याही प्रश्नपत्रिका उपलब्ध होतील त्या सर्व प्रश्नपत्रिकेचा सराव करायचा आहे. पॅसेजवर आधारित A2 क्वेश्चन 2 मार्क्ससाठी आहे. रिअरेंज द फॉलोइंग इव्हेंट्स ॲज पर देअर ऑकरन्स इन द पॅसेज. काही ठिकाणी काही सेंटेन्स दिलेले आहेत पण त्यांचे सिक्वेन्स चुकलेले आहे. आपल्याला योग्य सिक्वेन्सप्रमाणे ते सेंटेन्स लिहायचे आहे. त्या ठिकाणी आपण क्रमांक दिलेले आहेत. फर्स्ट सेंटेन्स येणार आहे, स्वप्नील वॉज बॉर्न इन ॲग्रिकल्चर फॅमिली. सेकंड सेंटेन्स लिहायचा आहे, स्वप्नील जॉईन क्रीडा प्रबोधिनी. थर्ड सेंटेन्स लिहायचे आहे, स्वप्नील ओन गोल्ड मेडल ॲट ISSF वर्ल्ड कप. आणि फोर्थ सेंटेन्स लिहायचे आहे, स्वप्नील ऑन ब्रॉन्झ मेडल ॲट पॅरिस. A3 क्वेश्चन आहे 2 मार्क्ससाठी. मॅच द सिनोनिम्स. फर्स्ट फार्मिंग, त्याचे C ऑप्शन करेक्ट आहे ॲग्रिकल्चर. सेकंड प्राईज, त्याचे D ऑप्शन करेक्ट आहे अवॉर्ड. थर्ड कॅपॅसिटी, त्याचे B ऑप्शन करेक्ट आहे पोटेन्शियल. आणि फोर्थ आयडेंटिफाय, त्याचे A ऑप्शन करेक्ट आहे रिकग्नाइज. A4 क्वेश्चन 2 मार्क्ससाठी आहे. डू ॲज डायरेक्टेड. फर्स्ट क्वेश्चन, स्वप्नील्स फादर enroll him in क्रीडा प्रबोधिनी in 2009. Frame a WH type questions to get underlined part as an answer. पहा त्या ठिकाणी अंडरलाईन केलेला जो पार्ट आहे ते आन्सर येईल असा क्वेश्चन तुम्हाला तयार करायचा आहे. When did स्वप्नील्स फादर enroll him in क्रीडा प्रबोधिनी? सेकंड क्वेश्चन, स्वप्नील चूज शूटिंग अ स्पेशलाइज. ॲड अ क्वेश्चन टॅग. पहा त्या ठिकाणी अगोदर सेंटेन्स लिहून घ्यायचे आहे. स्वप्नील चूज शूटिंग टू स्पेशलाइज, कॉमा डिडंट ही क्वेश्चन मार्क. A5 क्वेश्चन पर्सनल रिस्पॉन्स 2 मार्क्ससाठी आहे. विच इज फेवरेट गेम व्हाय. तुमचा फेवरेट गेम कोणता आहे ते लिहायचं आहे आणि का आहे त्याचे उत्तर लिहायचे आहे. या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. त्या ठिकाणी आन्सर देण्यात आलेले आहे, माय फेवरेट गेम इज क्रिकेट. क्वेश्चन 4 मधील बी क्वेश्चन समरी रायटिंग 5 मार्क्ससाठी आहे. रीड द पॅसेज गिवन इन क्वेश्चन नंबर 4A अँड राईट अ समरी ऑफ इट. सजेस्ट अ सुटेबल टायटल टू द समरी. पहा या क्वेश्चन पेपरमधील क्वेश्चन नंबर 4A मधील जो पॅसेज आहे त्या पॅसेजची समरी रायटिंग करायची आहे आणि त्याला योग्य सुटेबल असं टायटल द्यायचे आहे. पहा या ठिकाणी हा जो पॅसेज दिलेला आहे नॉन टेक्स्च्युअल पॅसेज त्याची समरी रायटिंग करायची आहे. पहा समरी रायटिंग करताना पॅसेज अगोदर व्यवस्थित वाचायचा आहे आणि पॅसेजमधील महत्त्वाचे 5-7 मुद्दे लिहायचे आहेत आणि त्याला योग्य असे शीर्षक द्यायचे आहे. तरी तुम्हाला त्या ठिकाणी सहजपणे मार्क्स मिळतात. पहा या ठिकाणी आपण समरी रायटिंग लिहिलेली आहे. टायटल नेम आहे स्वप्नील कुसळे अ शूटर. सेक्शन 5 रायटिंग स्किल 20 मार्क्ससाठी आहे. त्यातील क्वेश्चन नंबर 5A लेटर रायटिंग हे 5 मार्क्ससाठी आहे. A1 और A2 डू एनी वन ऑफ द फॉलोइंग. पहा क्वेश्चन 5 मध्ये क्वेश्चन A1 आणि क्वेश्चन A2 दिलेला आहे. दोघांपैकी कोणताही एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. सपोज यू आर कमलेश काळे फ्रॉम A 254 रिव्हर व्ह्यू कर्वेनगर पुणे. रीड द फॉलोइंग ॲडव्हर्टाइजमेंट अँड अटेम्प्ट एनी वन ऑफ द लेटर्स. त्या ठिकाणी तुम्हाला लेटर्स लिहायचे आहे. 2 लेटर्स दिलेले आहे, फॉर्मल लेटर आणि इनफॉर्मल लेटर. या ठिकाणी जी ॲडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे ती ॲडव्हर्टाइजमेंट व्यवस्थित वाचायची आहे आणि तिथल्या मुद्द्यांचा उपयोग करून तुम्हाला लेटर लिहायचे आहे. A1 आहे इनफॉर्मर लेटर, A2 आहे फॉर्मर लेटर. आपण इनफॉर्मर लेटर पूर्ण करणार आहोत. लुक ॲट द ॲडव्हर्टाइजमेंट, राईट अ लेटर टू युअर फ्रेंड अपीलिंग हिम हर टू विजिट इट. मेक यूज ऑफ द पॉईंट्स इन द ॲडव्हर्टाइजमेंट. यू मे ॲड युअर ओन पॉईंट्स. पहा तुम्ही तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला दिलेली ॲडव्हर्टाइजमेंट पाहून त्या ठिकाणी भेट देण्यासाठी इन्व्हाइट करणारे पत्र लिहायचे आहे. लेटर रायटिंग.
क्वेश्चन 5 मधील बी क्वेश्चन, B1 और B2 डू एनी वन ऑफ द फॉलोइंग 5 मार्क्ससाठी आहे. या ठिकाणी सुद्धा B1 आणि B2 असा क्वेश्चन दिलेला आहे. कोणताही एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. आपण B1 क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. B1 क्वेश्चनमध्ये फर्स्ट आहे डायलॉग रायटिंग. त्यातील ए क्वेश्चन आहे प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम द जंबल सेंटेन्सेस, 1 मार्क्ससाठी आहे. पहा पुढे काही सेंटेन्स दिलेले आहेत पण त्यांची सिक्वेन्स चुकलेली आहे. आपल्याला योग्य सिक्वेन्स प्रमाणे ते सेंटेन्स लिहायचे आहे. फर्स्ट सेंटेन्स येणार आहे वुड यू लाईक टू जॉईन आर्म फोर्सेस. सेकंड सेंटेन्स येणार आहे यस ॲक्च्युली इट इज माय पॅशन. थर्ड सेंटेन्स लिहायचे आहे व्हाय डू यू लाईक टू जॉईन. फोर्थ सेंटेन्स येणार आहे आय लव्ह टू विअर युनिफॉर्म अँड सर्व द नेशन. बी क्वेश्चन कंप्लीट द फॉलोइंग डायलॉग, 1 मार्क्ससाठी आहे. ए से हु इज युअर फेवरेट ॲक्टर. बी से माय फेवरेट ॲक्टर इज विकी कौशल. ए से व्हॉट मेक्स हिम युअर फेवरेट. बी से आय रिअली लाईक हिज रोल इन द मूवी छावा अँड ऑल्सो ही इज व्हेरी हंबल पर्सन. आणि B1 मधील सी क्वेश्चन आहे राईट अ डायलॉग बिटवीन 2 फ्रेंड्स अबाउट इम्पॉर्टन्स ऑफ कम्प्युटर एज्युकेशन. राईट मिनिमम 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस, 3 मार्क्ससाठी आहे. त्या ठिकाणी या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. इम्पॉर्टन्स ऑफ कम्प्युटर एज्युकेशन. आणि B1 क्वेश्चनला और क्वेश्चन देण्यात आला होता. B2 क्वेश्चन ड्राफ्टिंग अ स्पीच. त्यापैकी आपण B1 हा क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. B1 मध्ये एकूण 3 क्वेश्चन होते. तिघच्या तिघ क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेले आहेत. पुढे आहे क्वेश्चन 6 मधील ए क्वेश्चन इन्फॉर्मेशन ट्रान्सफर, 5 मार्क्ससाठी आहे. क्वेश्चन 6 मध्ये देखील A1 आणि A2 क्वेश्चन दिलेला आहे. दोघांपैकी कोणताही एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. डू एनी वन ऑफ द फॉलोइंग. A1 क्वेश्चन दिलेला आहे नॉन व्हर्बल टू व्हर्बल. आणि A2 क्वेश्चन दिलेला आहे व्हर्बल टू नॉन व्हर्बल. त्यापैकी आपण A2 क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत व्हर्बल टू नॉन व्हर्बल. रीड द इन्फॉर्मेशन गिवन बिलो अँड रिप्रेझेंट इट इन द फॉर्म ऑफ ट्री डायग्राम. गिव्ह अ सुटेबल टायटल टू इट. पॅसेज वाचायचा आहे आणि त्यावर आधारित ट्री डायग्राम कंप्लीट करायचा आहे. त्या ठिकाणी टायटल नेम दिलेला आहे एनर्जी. या ठिकाणी आपण ट्री डायग्राम कंप्लीट केलेला आहे. क्वेश्चन 6 मधील बी क्वेश्चन आहे एक्सपांड द थीम. B1 और B2 डू एनी वन ऑफ द फॉलोइंग, 5 मार्क्ससाठी आहे. या ठिकाणी सुद्धा B1 आणि B2 क्वेश्चन देण्यात आलेला आहे. B1 आहे न्यूज रिपोर्ट आणि B2 आहे डेव्हलप अ स्टोरी. दोघांपैकी आपण न्यूज रिपोर्ट हा क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. रीड द फॉलोइंग हेडलाईन अँड प्रिपेअर अ न्यूज रिपोर्ट विथ द हेल्प ऑफ द गिवन पॉईंट्स. त्या ठिकाणी हेडलाईन दिलेली आहे आणि काही पॉईंट्स दिलेले आहेत. त्यानुसार आपल्याला न्यूज रिपोर्ट तयार करायचे आहे. न्यूज रिपोर्ट पाहू. न्यूज रिपोर्ट. नवभारत स्कूल सेलिब्रेट सायन्स डे. आणि त्याला और क्वेश्चन आहे डेव्हलप अ स्टोरी विथ द हेल्प ऑफ द गिवन बिगिनिंग. सजेस्ट अ सुटेबल टायटल. इन द लास्ट समर व्हॅकेशन आय विजिटेड. पुढे आहे सेक्शन 6 स्किल डेव्हलपमेंट, 5 मार्क्ससाठी आहे. क्वेश्चन 7
ट्रान्सलेशन. त्यातील एक क्वेश्चन आहे, ट्रान्सलेट द फॉलोविंग वर्ड्स इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन एनी 4. 6 शब्द दिलेले आहेत. 6 शब्दांपैकी कोणत्याही 4 शब्दांचे तुमच्या मातृभाषेत रूपांतर करायचे आहे. या ठिकाणी आपण मराठी आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये ट्रान्सलेशन केलेले आहे. फर्स्ट वर्ड आहे स्पेस, अवकाश, अंतरिक्ष. आपण मराठी आणि हिंदी दोन्हीही वाचू. सेकंड, प्रॉमिस, वचन, वादा. थर्ड, स्किल, कौशल्य, कौशल. फोर्थ, प्रिंटेड, नाटक करणे, नाटक करना. फिफ्थ, बाउंड्री, सीमा, हिंदीमध्ये पण येणार आहे सीमा. आणि 6 नंबर आहे नॅचरल, नैसर्गिक, प्राकृतिक. क्वेश्चन नंबर 7 मधील बी क्वेश्चन, ट्रान्सलेट द फॉलोविंग सेंटेन्सेस इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन एनी 2. कोणतेही 2 सेंटेन्स तुम्ही ट्रान्सलेशन करायचे आहे. या ठिकाणी सुद्धा आपण मराठी आणि हिंदी दोन्ही भाषेत रूपांतर केलेले आहे. फर्स्ट सेंटेन्स, टेक केअर ऑफ युअर हेल्थ रेग्युलरली. मराठीत लिहायचे आहे, तुमच्या आरोग्याची नियमित काळजी घ्या. आणि हिंदीवाल्यांनी लिहायचं आहे, नियमित रूप से अपने स्वास्थ्य का ध्यान रखें. सेकंड सेंटेन्स, वॉश युअर हँड्स बिफोर इटिंग. जेवणापूर्वी हात धुवा. आणि हिंदीत लिहायचे आहे, खाना खाने से पहिले हात धोले. थर्ड सेंटेन्स, अवॉइड इटिंग रेडीमेड अँड पॅकेज फूड आयटम्स. तयार आणि पॅकबंद केलेले अन्नपदार्थ खाणे टाळा. आणि हिंदीत लिहायचं आहे, तयार और डिब्बाबंद खाद्यपदार्थों को खाने से बचे. फोर्थ नंबर सेंटेन्स आहे, ईट ग्रीन व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स. हिरव्या भाज्या आणि फळे खा. हिंदी मीडियमवाल्यांनी लिहायचं आहे, हरी सब्जियां और फल खाए. क्वेश्चन 7 मधील सी क्वेश्चन आहे, ट्रान्सलेट द फॉलोविंग इडियम्स प्रोवर्ब्स इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन एनी 1. 1 मार्क्ससाठी आहे. फर्स्ट, अँड एम्प्टी व्हेसल मेक्स मच नॉईज. त्याचा अर्थ आहे, उथळ पाण्याला खळखळाट फार. आणि हिंदीत आहे, अधजल गगरी छलकत जाय. सेकंड सेंटेन्स, ट्रूथ इज ऑलवेज बिटर. सत्य नेहमी कटू असते. सच हमेशा कड़वा होता है. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची इंग्लिश या विषयाची 2026 या वर्षाची बोर्ड प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याचे नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.